मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे नंबर बघितले होते ते 90 पेक्षा जास्त आणि 100 पेक्षा कमी या टू डिजिट मल्टिप्लिकेशन आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले। आज आपल्याला 3 डिजिट मल्टिप्लिकेशन पाहिजे, ते एकदम कॅल्क्युलेटर पेक्षाही फास्ट आन्सर आपलं येणार आहे। ते पहा, आपण एनी नंबर कोणताही नंबर जर घेतला 101 मल्टिप्लाइड बाय 103 असा जर नंबर घेतला तर हे 3 डिजिट मल्टिप्लिकेशन आहे। हे 3 डिजिट मल्टिप्लिकेशन एकदम कॅल्क्युलेटर पेक्षाही इझी जर आपल्याला काढायचे असेल तर इथं लक्ष द्या की हे 100 पेक्षा, हे 100 लक्षात ठेवायचे, या 100 पेक्षा हा नंबर कितीने मोठा आहे तर 1 ने मोठा आहे। हा नंबर 103 हा नंबर 100 पेक्षा कितीने मोठा आहे 3 ने मोठा आहे। फक्त लक्षात घेताना एवढं लक्षात घ्यायचं की यापेक्षा 101 प्लस 3, तर हा 101 प्लस 3 हा होते 104। पहा मल्टिप्लिकेशन किती इझी आहे। आणि हा 1 3 जा होते 3, फक्त 03 लिहून द्यायचं। दिस इज युअर द फायनल आन्सर। पहा आता आपण 2 डिजिटचं पाहिलं होतं, आता हे 3 डिजिटला आहे। कोणताही नंबर जर आपण घेतला यामध्ये तर कसं होईल की 1 फॉर एक्झाम्पल घेऊ 104 मल्टिप्लाइड बाय 105। हा जर असा नंबर घेतला तर आपण कॅल्क्युलेटर पेक्षाही इझी ह्याच्या अगोदर आलं पाहिजे आपला आन्सर। अशीच प्रोसिजर करण्यासाठी आपल्याकडे एक वेगवेगळ्या ट्रिक्स आहेत। पहा हा 100 पेक्षा, ह्या 100 ला नेहमी लक्षात ठेवायचं 100 पेक्षा हा नंबर कितीने मोठा आहे तर हा नंबर आहे 4 ने मोठा। हा 105 कितीने मोठा आहे तर हा 5 ने मोठा। फक्त एवढं लक्षात घ्यायचं या 104 आणि हा 5 ची ऍडिशन करायची। 104 प्लस 5 किती होते 104 प्लस 5 109। या दोघांचं फक्त मल्टिप्लिकेशन करायचं। 4 5 जा किती होते 20, 4 5 जा किती होते 20। हे झालं आपलं फायनल आन्सर। आता पहा नवनवीन व्हिडिओ आपल्याला जर असे पाहायचे असेल 104 105 100 पेक्षा जवळ, 100 पेक्षा जवळ जे नंबर आहेत त्या नंबरचा आणखी एखादा एक्झाम्पल आपण घेऊ। फॉर एक्झाम्पल 106 घ्या आणि 100 घ्या 4। आता ही 100 पेक्षा कितीनं जास्त आहे तर या 100 पेक्षा 6 ने जास्त, या 100 पेक्षा 4 ने जास्त। याच्यापेक्षा हे 106 प्लस 4 110 आणि 6 4 जा 24। दिस इज युअर द फायनल आन्सर। आपल्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।